कोल्हापूर महानगरपालिकेच्या 100 कोटींच्या रस्ते प्रकल्प घोटाळ्याची सीआयडी चौकशी करून सूत्रधार अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेला पैसे देण्यासाठी प्रतिकात्मक कचरा गाडी काढून आंदोलन करण्यात आले आणि राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शासनाने निवडणूक काळात कोल्हापूरच्या रस्ते विकासासाठी 100 कोटींची आश्वासनं दिली होती। त्यासाठी 18 महिन्यांची मुदत देण्यात आली होती, पण आता 16 महिने पूर्ण होऊनही फक्त 65% कामे झालेली आहेत, ती सुद्धा निकृष्ट दर्जाची झालेली आहेत। येत्या 4 दिवसात बैठक लावून आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। 100 खोके डांबराचे खोके डांबरात कोण काळा करणाऱ्या प्रशासनाचा हक्काचा 100 खोके डांबराचे खोके 100 खोके डांबराचे खोके डांबरात तोंड काळा करणाऱ्या प्रशासनाचा डांबरात तोंड काळा करणाऱ्या प्रशासनाचा खाऊ करणाऱ्या महायुतीचा रस्त्याचे पैसे खाणाऱ्या प्रशासनाचा रस्त्यातले पैसे खाणाऱ्या प्रशासनाचा तत्कालीन पालकमंत्र्यांनी इथल्या काही पुढाऱ्यांनी जाहीर सभेत सांगितलं आणि शुभारंभ केला। 100 कोटी रस्त्यांनी 16 रस्ते आम्ही करणार म्हणून आणि तकतकीत गुळगुळीत रस्त्यासारखे आपले रस्ते चांगले मिळणार असं कोल्हापूरकरांना असं जाहीर केलं। कुठे आहेत रस्ते, कुठे गेले रस्ते? 16 महिने झाले तरी 65% काम पूर्ण झालं आहे आणि 100 कोटी देणार असं शासनाने सांगितलं आणि 100 कोटीपैकी आता जर माहिती घेतली आम्ही फक्त 23 कोटी शासनाला प्राप्त आपल्या महापालिकेला प्राप्त झाले आहेत। निव्वळ फसवणूक निवडणुकीच्या तोंडावर मताच्या राजकारणासाठी ह्या सरकारने आमच्या कोल्हापूरला फसवलं आहे। ह्या सरकारने माफी मागितली पाहिजे आणि पहिल्यापासून षडयंत्र होतं की पद्धतशीरपणे कोण ठेकेदार पाहिजे, जादा टक्केवारी आम्हाला कोण देईल, त्याचे ऐपत काम करण्याचे काय आहे की नाही आहे हे न बघता संबंधित ठेकेदार असा काढला की त्याच्याने जास्तीत जास्त पैसे खाता येतील। कोण आहे अक्का, कोण आहे कोल्हापूरचे अक्का हे सगळ्यांना माहिती आहे आणि अक्काला मदत करणारी कोण आहे ती इथल्या अधिकारी मग चीफ ऑडिटर त्यावेळेचे असू दे, तत्कालीन नगराध्यक्ष असू दे, त्या दाराचे रस्ते बाकी इस्टिमेट प्रमाणात चकचकीत झालेले आहेत आणि जनतेचे नको, जनतेचे जे कर भरतायत जनते रस्ते कसे पण चालतात। आता पाऊस झाला आहे आणि कायद्यानं 15 मे नंतर डांबरीकरण आपण करू शकत नाही। कशाला झक मारायला इथं बसलाय तुम्ही खुर्चीवर आणि त्या मॅडम आहे, त्या मॅडमला आम्ही 10 वेळा सांगितलं तुमची बैठक द्या। प्रशासकीय अधिकारी आहेत, ते प्रशासक आहेत, त्यांची जबाबदारी काय झटकून नाही चालणार। आज महिला अधिकारी म्हणून आमची काही बंधनं आहेत आम्हाला, पुरुष अधिकारी आता ह्या गेटमधून गाडी सोडली नसते आम्ही बाप किंवा श्राद्ध दाखवायचं म्हटलं असतं तर मॅडमने आम्हाला वेळ दिली पाहिजे। आता भविष्यात ह्याच कामासाठी सीआयडी चौकशी करायची मागणीसाठी त्यांच्या दारात सुद्धा पुढच्या आठवड्यात आम्ही ठिय्या आंदोलन करू आणि त्या मॅडमला जाब विचारू। कोल्हापूरला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही।